देशपांडे, तुम्हाला कळते तुम्ही काय बोलताय ते? तर जी वस्तुस्थिती आहे तीच मी तुम्हाला सांगितली. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? तर त्या फायनान्स कंपनीत माझे मित्र एम्प्लॉई आहेत, त्यांच्याकडूनच ही बातमी कळली. साक्षीची वाट बघतेस ना वहिनी? हो रे, परीक्षेला गेली ना ती. परीक्षा तिची आणि टेन्शन मला. तू नको काळजी करूस. साक्षी या वेळेला नक्की पास होणार. मी याच दिवसाची वाट बघते. खरंच आत्तापर्यंत खूप सोचलंय रे पोरीनी. साक्षी एकदा पोलीस ऑफिसर झाली ना की तिचं आयुष्य मार्गी लागेल. आणि एकदा का तिच्या आवडत्या क्षेत्रात ती रमली ना की सारखा सारखा राजचा विचार करून स्वतःला त्रास नाही करून घेणार ती. म्हणजे मकरन साक्षीला जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर तिने हळूहळू राजला विसरायला हवं असं मला मनातून वाटतंय. का? अरे साक्षीने या जगाच्या व्यवहाराचा अनुभव कुठे घेतलाय अजून. उद्या तो राज जरी सुटून आला ना तरी त्या दोघांचा संसार सुखाचा होईल. म्हणजे हे जग त्याला मान्यता देईल. वहिनी, देऊ आणि साक्षी दोघीही आपल्या मतांवर किती ठाम असतात हे तुला चांगलंच माहिती. देवयानीने विक्रमशी लग्न करायलाही तुझा विरोध होता, पण देवयानी तिच्या मतावर ठाम राहिली आणि म्हणूनच आज त्याच विक्रम बरोबर ती सुखानं संसार करते. साक्षीसमोरही अनेक अडचणी आल्या, पण तरीही तिचं पोलीस ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायला ती आज गेली. साक्षीच्या स्वभावाचं एवढं मोठं उदाहरण समोर असताना ती राजला विसरून जाईल अशी कल्पनाच तू कशी करू शकतेस? लिंगप्पा आमचे साहेब आहेत, कारण आम्ही त्यांचे नोकर आहोत. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सुद्धा माणसाला इतरही अनेक गोष्टी असतात ज्या त्याच्या गरजेच्या असतात, आणि त्या आमच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्याचं काम लिंगप्पा साहेबांनी केलंय. आणि लोकांची घरं पेटवण्यापेक्षा सुद्धा त्यांची चूल पेटवणारा जास्त महत्वाचा असतो हे आम्हाला आता समजून चुकलंय. रणवीर राजे, नाही, आमच्याकडे राजीनामा मागण्याचा तुम्हाला हक्क आहे रणवीर राजे, पण त्या राजीनाम्यावर सही करण्याचा आमचा हक्क आम्ही अजून कोणालाही दिलेला नाही. आणि आज आम्ही असं ठरवलंय की राजीनामा द्यायचा नाही. काय झालं रणवीर? तुम्ही एवढे संतापलेले का आहात? आता विक्रमादित्यांनी काय केलंय? काय केलं नाही तेच विचारा. असं वाटतं जाऊन त्यांच्या कानाखाली दोन वाजवाव्यात आणि फरफट तिकडे घेऊन यावं. तुम्ही शांत व्हा रणवीर, तुमचा संयम सोडू नका. आता विक्रमादित्यांनी नक्की काय केलंय हे आम्हाला समजेल का? आतापर्यंत त्या देवयानीशी लग्न करून त्यांनी आपल्याला दुखावलं होतं, त्यावर त्यांचं समाधान झालं नाही, म्हणून त्यांनी आपले शेअर्स गहाण टाकून आपली इब्रत जगाच्या वेशीवर टाकली आहे. आणि केवळ आपली बदनामी व्हावी आणि आपल्या शेअर्सची किंमत कमी व्हावी म्हणून त्या लिंगप्पाच्या सांगण्यावरून त्यांनी हे केलंय. काय? तुम्हीच सांगा साईमा, आम्ही करावं तरी काय? रणवीर, तुम्ही एकमेकांसमोर बसून या विषयावर बोलत का नाही? विक्रमादित्यांचं काय चुकतंय ते त्यांना तुम्ही समजावून सांगा ना. तुम्हाला काय वाटतं साईमा, आम्ही कमी प्रयत्न केलेत? अहो, कुठलेच प्रयत्न करायचं बाकी नाही ठेवलेत. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? आमच्या मानहानीचा बदला घेण्यासाठी आम्ही असं पाऊल उचलणार आहोत जे कुठल्याही भावाने आपल्या भावाकरता कधीच उचललं नसेल. रणवीर, बोला नील भाऊजी. वहिनी,
फोन अशासाठी केला होता की तुमच्या आर्ट गॅलरीच्या एक्झिबिशनसाठी आम्ही एका कलाकाराची निवड केली आहे. दॅट्स सो काइंड ऑफ यू. कोण आहेत ते कलाकार? मधुराज नाव आहे त्याचं. त्याची काही पेंटिंग्स आम्ही बघितली आहेत, आम्हाला ती आवडली आणि आमची खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडतील. तुम्हाला आवडली आहेत म्हणजे ती पेंटिंग्स नक्कीच चांगली असतील. थँक्यू सो मच नील भाऊजी. वहिनी थँक्स कशाबद्दल? अरे आमची आर्ट गॅलरी लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून तुम्ही इतकी धडपड करताय त्याबद्दल. त्यात आमचा स्वार्थ आहे म्हणा हवं तर, कारण या आर्ट गॅलरीच्या निमित्तानं तुमची काही पेंटिंग्स आम्हाला पुन्हा पाहायला मिळणार आहेत, म्हणूनच आमची धडपड सुरू आहे. बरं आहे बहिणी, ठेवू फोन? जी. रागिणीला सांगा आम्ही विचारलं होतं म्हणून. नक्की सांगेन. ओके बाय. बाय बहिणी. आई, साक्षी कशी झाली परीक्षा? असं समज की अरे वा, म्हणजे आमच्या साक्षीची इच्छा पूर्ण व्हायची वेळ जवळ आली, हो ना? नाही, असं समज की तुझी इच्छा पूर्ण व्हायची वेळ जवळ आली. माझी? ती कशी काय? हो, आता इन्स्पेक्टर झाल्यानंतर बाबांना शोधून आणण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करणारच ना. आई, खरं तर देऊच्या लग्नाला हजर न राहून बाबांनी खूप मोठा गुन्हा केलाय आणि त्याहूनही मोठा गुन्हा म्हणजे इतकी वर्ष त्यांनी तुला वाट बघायला लावलीये. म्हणून ना मी इन्स्पेक्टर झाल्यावर आरोपी म्हणून बाबाला शोधून काढणार आहे. आरोपी? तुझे बाबा? हो, आरोपी म्हणून. आम्ही पोलीस डिपार्टमेंटची माणसं नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व देत असतो. हो का? आणि समजा ते खरंच तुझ्या समोर येऊन उभे राहिले तर काय करशील? काय करेन? त्याला सांगेन की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा या सब इन्स्पेक्टर साक्षी समोर. वा, सब इन्स्पेक्टर साक्षी? शिवा महादेवा, शिवा महादेवा. पाहिलं का विक्रमादित्य राजे शिर्के साहेब, तुमच्या शेअरच्या बदल्यात जे अमाऊंट मिळणार होतं ते डिपॉझिट झालं की हो बँकेत. वा, आता आपल्याला कोणी पण थांबू शकणार नाही. एकदा हे प्रोजेक्ट झालं की ते मोठमोठे लोक त्यांच्या लाईनीत आपण जाऊन बसणार बघा. 30 to 40% प्रॉफिट. कॅन यू इमॅजिन हाऊ रिच वी आर? हाय, आम्हाला अंदाज आहे लिंग बसा. पण हे गोष्ट जर तुमच्या त्या भावाच्या ते रणवीर राजेच्या कानावर केलं तर त्यांचं काय हालत होणार मला काय कळत. वेलकम 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 रणवीर राजे, वेलकम. अरे तुमचं पाय आमच्या ऑफिसला लागलं. मोठा झाला रे लिंगप्पा, मोठा झाला. वा वा, या बसा बसा बसा. काय घेणार? चहा, कॉफी, लिंबू पाणी का आणखी काही? आदित्य राजे, आम्हाला तुमच्याशी काय बोलायचं? बोला. आदित्य राजे, काय समजून तुम्ही राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शेअर गहाण ठेवले? तुम्हाला माहिती आहे तुमच्या निर्णयामुळे बिझनेस वर्ल्डमध्ये आपली किती नाचक्की झाली आहे ते?
आम्हाला आमच्या नवीन प्रोजेक्टसाठी पैशांची गरज होती आणि म्हणून आम्ही ते शेअर्स गहाण ठेवले. या नीच माणसानेच तुम्हाला सल्ला दिला असणार. रणवीराजे, तुम्ही आमच्या पार्टनरशी बोलताय तेव्हा त्याचा आदर ठेवून बोलायला शिका. या माणसाने वेळोवेळी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आता तर आपल्याच कंपनीचे शेअर गहाण ठेवून आपल्याच अस्तित्वाला धोका निर्माण केलाय. अशा हलकट माणसाबद्दल आदराने बोलायला सांगताय तुम्ही? आदित्यराजे, लक्षात ठेवा, एक दिवस हा माणूस तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. रणवीर राजे साहेब, तुमचं आमच्या ऑफिसमध्ये येणं आमचं आम्ही भाग्य समजत असलो तरी तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये उभे आहात याचं ध्यान ठेवा. नाहीतर आम्ही आमच्या हिश्श्याचे शेअर्स गहाण ठेवले तर रणवीराजे, आणि त्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. प्रश्न शेअर गहाण ठेवण्याचा नाहीये तर बस. आम्ही जो काय निर्णय घेतलाय तो विचारपूर्वक घेतलाय, तर या विषयावर तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. विक्रम, असा निर्णय घेऊन तू स्वतःचं नुकसान करून घेतोयस. तुला शांतपणे विचार करायची गरज आहे. तुला अजून हे कळत नाही की तुझा खरा शत्रू कोण आहे. कारण तू आत्तापर्यंत रणवीर राजेंनाच आपला शत्रू समजत आलायस आणि या गैरसमजामुळे दुसरे लोक त्याचा गैरफायदा घेतात. तुला कळतंय मला काय म्हणायचंय? नाही, आमच्या खरंच लक्षात नाही येत, आणि लक्षात येणार तरी कसं? कारण आम्हाला समजून सांगण्याची तुझी लायकी आहे की नाही हा तरी तू विचार करायला हवाच ना. तशा आदित्यराजे, ओरडू नका रणवीराजे, ओरडू नका. तुमच्या या मामुली सल्लागाराला आम्ही बोललो म्हणून तुम्हाला एवढा राग जर आला असेल तर आमच्या पार्टनरच्या ऑफिसमध्ये येऊन त्याचा अपमान केल्याबद्दल आम्ही शांत बसायचं? विक्रम, आज आम्ही इकडे आलोय हे तुमच्याशी वाद घालायला नाही. आम्हाला मान्य आहे आदित्यराजे, आमचा तुमच्या शेअर्सवर अधिकार नाही, पण भाऊ म्हणून तुमच्यावर अधिकार आहे. आणि त्याच अधिकाराने सांगतो, या माणसापासून दूर व्हा. याने आधीच आम्हाला तुमच्यापासून वेगळं करून अर्धी लढाई जिंकली आहे. वेळीच सावध व्हा, नाहीतर ही कीड राजे शिर्केंच्या महालापर्यंत जाऊन पोहोचेल आणि पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा तुमच्या हातून निघून जाईल. हा मोठे होणार, तुम्ही मोठे होणार. बघा विक्रमादित्य, तुम्ही मोठे होणार. रणवीर राजे साहेब स्वतःच्या पायांनी आमच्या ऑफिसमध्ये आज आले. यावं लागलं त्यांना, ही त्याचीच खूण. विक्रमादित्य, शेवटी तुमचं दुश्मन कोण, त्याच्यावर तुम्ही कोण, किती मोठे हे ठरायचं असतं. बघा कळलं? ही तर सुरुवात आहे, सुरुवात. याची आम्हालाही कल्पना आहे लिंगप्पा साहेब, आणि या रणवीर राजेंसारखे कितीही लोक आले आणि आमचे तुमच्याबद्दल कान भरले तरी तुमच्यावरचा आमचा विश्वास तसूभरही ढळणार नाही. हॅलो नताशा, आम्ही साईमा बोलतो आहोत. बोला साईमा, काही काम होतं का? अगदी खाजगी काम आहे नताशा, म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलाय. लवकरात लवकर तुम्ही घरी आलात तर बरं होईल. हां, तुम्ही काळजी करू नका, येतेच. बरं.
साईमांना त्यांच्या पर्सनल कामासाठी जर माझी मदत घ्यावीशी वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की साईमांचा विश्वास मी नक्कीच जिंकलाय. वाटलंच आम्हाला. आजही सुट्टी घेतली नाही सनी. सुट्टी ती कशासाठी? वडिलांना ऍडमिट केलंस ना हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला कसं कळलं? कसं कळणार नाही आम्हाला जणी. आमच्यासाठी जी जी माणसं काम करतात त्यांच्यावरती आमचं आत्मीयतेने लक्ष असतं जणी. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंयस वडिलांना? सरकारी हॉस्पिटलात. बरं हे बघ, हे पैसे घे. नको अरे नाही नाही म्हणायचं. घे बघू, घे. आणि अजून लागले ना तरी निसंकोचपणे आम्हाला सांग. तुला हवं असलं तर आम्ही फोन करून बोलू का त्या डॉक्टरांशी? अगं काय करतेस सनी? ताईसाहेब, तुम्ही आमची किती काळजी करता. मी माझ्या बाबांना तुमच्याबद्दल नेहमी सांगते. ते मला नेहमी म्हणतात की मला तुमच्या ताईसाहेबांना भेटायचंय म्हणून. हो ना, मग त्यांना जाऊन सांग आज की ताईसाहेबांना भेटण्यासाठी इथे वाड्यावर येण्याची गरज नाहीये. कारण ताईसाहेब स्वतःच तुम्हाला भेटायला येणार आहेत हॉस्पिटलमध्ये. अट फक्त एकच आहे, लवकर बरे व्हा. बरं. आणि आता आहे कोण त्यांच्याजवळ हॉस्पिटलमध्ये? लहान भाऊ आहे. त्याला काय कळणार आहे जनी? अगं कशी का तू जा बघू लवकर. हे इतकं काम आटपते मग निघते. तू एकटी आहेस का वाड्यावरती? कितीतरी नोकर चाकर आहेत. आम्ही घेऊ कुणाकडनं तरी करू. तू पटकन निघ बघू जनी. जी ताईसाहेब. साईमा येऊ? बरं झालं नताशा तू लवकर आलीस. हो, तुम्ही फोनवर म्हणालात काही खाजगी काम होतं? हो नताशा, मोठ्या विश्वासानं आम्ही तुमच्यावर हे काम सोपवित आहोत. बोला ना. तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. खात्री बाळगा. काय काम आहे फक्त तेवढं सांगा. देवयानीवर लक्ष ठेवायचं. देवयानीवर? हो. का? नताशा, देवयानी स्वर्गीय हंबीराव राजशिर्के यांचं विद्यालय ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. तिला शाळेच्या आवारात पाऊल सुद्धा ठेवू द्यायचं नाही. तसं स्टाफला सांगा. आणि कुणी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते महागात पडेल. इथून पुढे देवयानी काय करते, कुठे जाते आणि कुणाला भेटते ही बातमी रोजच्या रोज मला कळायला हवी. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही सोपवलेलं काम मी चोख पार पाडेन. ठीक आहे. येऊ? ये तू. मकरन, मकरन, काय ग? मकरन, या फाईलमधल्या सगळ्या कागदांचे मला झेरॉक्स काढून दे ना. काय ग? अरे यांच्या तपास कामाची फाईल आहे आणि ही सगळी ओरिजिनल कागदपत्र आहेत. तर आता आम्ही गेलो होतो ना, म्हणजे हे सापडतायत का पाहायला, तर बाबा म्हणले की ओरिजिनल कागदपत्र नको ठेवत जाऊस, झेरॉक्स काढून ती वापरत जा म्हणून. तर नुसत्या फाईल बघत राहा आणि झेरॉक्स काढून उगाच कपाट भरा. अभिलाषा, प्रत्येक बाबतीत तू बोलायला हवंस का? मी काही ठरवून बोलत नाही. मला सवय नाही तशी. पण जे बोलते ते खरं असतं. पण त्याचा तुम्हाला त्रास होतो ना. बघा, आलं यांच्या डोळ्यात पाणी. अभिलाषा, अगं कधीतरी तिच्या भावाला समजून घे. अहो म्हणूनच बोलतेय. आज जर मृत्युंजय भाऊजी जिवंत असते तर हे सगळं झालंच नसतं. अभिलाषा, हॅलो. देशमुखांचं घर आहे का? हो, मी मकरन देशमुख बोलतोय. कोण बोलतोय? मी मेजर प्रतापराव महाडिक बोलतोय.
मकरंद म्हणजे तुम्ही मृत्युंजय देशमुखांचे लहान भाऊ का? हो. एक मिनिट, तुम्ही जयदत्ताला ओळखता?